इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरतो याची चर्चा सुरू असतानाच इंडिया आघाडीला आता मोठा धक्का बसला। पश्चिम बंगालमध्ये स्वबळावरती लढणार असं म्हणत ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीला धक्का दिलाय। आपनेही पंजाबमध्ये असाच निर्णय घेतलाय तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही भाजपच्या एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर लढणार। पंजाबमध्ये आपचा एकला चलो रेचा नारा। आता नितीश कुमारही एनडीएच्या वाटेवर। आगामी लोकसभेसाठी इंडिया आघाडीची घडी बसण्याआधीच विस्कटली आहे। अर्थात त्याला कारण ठरतंय ते जागा वाटप। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यानंतर काही तासातच आपनेही आपली भूमिका स्पष्ट केली। आम आदमी पक्षानं पंजाबमध्ये सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलंय। इंडिया आघाडीला एकामागोमाग एक दोन धक्के बसले आणि काही तासातच इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसला। तो म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या संपर्कात असल्याचा। सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार यांच्याबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यामध्ये नितीश कुमार यांच्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये यापुढे मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे। याच चर्चांवरून राजकारणात मात्र तर्कवितर्कांना उधाण आले। ममता बॅनर्जी असो, नितीश कुमार असा एक मुख्यमंत्री त्यांचा स्वतःला पंतप्रधान म्हणून दावेदार त्या ठिकाणी घोषित करतो आणि जेव्हा त्याच्या एक लक्षात येतं की बाबा आज माझं नाव पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या कोणाचं तरी नाव आघाडीवर पंतप्रधान म्हणून आहे, ऑटोमॅटिकली तो त्या ठिकाणी माघार घेतो। त्या पद्धतीने ममता बॅनर्जींनी आज माघार घेतली। आधी नितीश कुमारसुद्धा कितीतरी कार्यक्रमांना त्यांनी दांडी दिलेली आहे। 27-28 पक्षांचे जे नेते आहेत हे एक दिवसासाठी पंतप्रधान मनातल्या मनात होऊन ते स्वतःच माघार घेत आहेत। मला वाटतं शेवटच्या दिवशी फक्त काँग्रेस ही एकटी राहणार आहे। हे इंडिया आघाडी कुठलीही आघाडी राहणार नाही, पूर्ण बिघाडी त्याच्यामध्ये झालेली आहे। नीतीश कुमार छोड़ के जा सकते हैं कैसी? नीतीश कुमार छोड़कर नहीं जा रहे हैं। नीतीश कुमार मजबूती से इंडिया ब्लॉक के एक स्तंभ है और हमारे साथ रहेंगे, हमें पूरा विश्वास है। राजकारणात चर्चांना ऊत आलाय तर बिहारमध्ये घडामोडींना वेग। बिहारचे भाजप अध्यक्ष सम्राट चौधरींनी प्रदेश प्रभारी विनोद तावडेंची भेट घेतली आहे। त्यानंतर ते अमित शहा आणि JP नड्डांचीही भेट घेणार आहेत। त्यामुळे आता येत्या काळात नितीश कुमारही भाजपच्या साथीला जात इंडिया आघाडीला धक्का देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।